लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की अनेक पक्ष जे आहेत, सत्ताधारी असतील की विरोधक असतील, सगळेजण तयारीला लागलेले आहेत आणि अशातच आता नुकतंच भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची ही महाराष्ट्रात संपन्न झाली। काल या यात्रेचा शेवटचा सोहळा होता, सांगता सोहळा पार पडला। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जाहीर सभा इथं पार पडली आणि या सभेची सर्वत्र चर्चा झाली। मात्र या सभेमध्येच अनेक नेत्यांची भाषणं गाजली असतील, पण राहुल गांधी यांनी जे भाषण केलं त्यापैकीचा एक मुद्दा नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजतोय। या सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी एका महाराष्ट्रातल्या नेत्या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं, ते म्हणजे काँग्रेसला महाराष्ट्रातला एक काँग्रेसचा नेता माझ्या आईकडे येऊन रडला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। तसंच हा नेता जो आहे त्यांनी आमच्याकडे आल्यानंतर मला लाज वाटते असंही म्हटलं आणि ते रडत होते अशा प्रकारचं एक गौप्यस्फोट करून राहुल गांधी यांनी एक खळबळ उडवून दिली आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचे अनेक बडे चेहरे, बडे नेते भाजपची वाट धरत आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळतात आणि अशातच महाराष्ट्रातल्या एका काँग्रेसच्याच एका नेत्यानं काही दिवसांपूर्वी साथ सोडली आणि त्यांनी माझ्या आईकडे येऊन ते रडले असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता सोनिया गांधी यांच्याकडे येऊन रडला होता असं राहुल गांधी म्हणाले। तसंच जसं की आपण पाहिलं की हे काल जी सभा पार पडली त्या सभेमध्ये खरं तर राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाष्य केलं असेल, भाजपवरून असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा प्रत्यक्षरित्या टीका केली। पण त्यापैकीच हे नाव नक्की कुणाचं असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेला आहे, कारण राहुल गांधी यांनी ज्या नेत्याबाबत जो दावा केला आहे तो एक काँग्रेसचा वरिष्ठ नेता असं त्यांनी म्हटलं आणि यावेळी ते असं म्हणालेत की या एका वरिष्ठ नेत्यानं काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि माझ्या आईकडे रडत रडत असं सांगितलं की सोनियाजी मला लाज वाटतेय, मला यांच्याशी भाजपशी लढण्याची हिम्मत आज माझ्याकडे नाहीये, या शक्तीशी लढायची हिम्मत माझ्याकडे नाहीये आणि मला तुरुंगात जायचं नाहीये असं म्हणत हा नेता आमच्याकडे रडत आला असं राहुल गांधी यांनी म्हटलं। तसंच ही एक शक्ती आहे, ही केवळ लोकांना घाबरवायचं काम करते, मग ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या दोन्ही पक्षातल्या नेत्यांसोबत किंवा आमदारांसोबत सुद्धा हेच घडलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। तसंच आमची जी लढाई आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप या पक्षाशी नाही आहे असं त्यांनी म्हटलंय, तर एका शक्तीशी आमची लढाई आहे असं विधान सुद्धा राहुल गांधी यांनी केलंय। मात्र राहुल गांधी यांनी नेमकं यावेळेस काय म्हटलंय त्या महाराष्ट्रातल्या नेत्याबाबत पाहूयात। इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं। और ये एक नहीं है, ऐसे हजारों लोग डराए गए हैं। क्या आप सोचते हो शिवसेना के लोग, एनसी के लोग ऐसे ही चले गए? नहीं, जिस शक्ति की मैं बात कर रहा हूं उन्होंने उनका गला पकड़कर उनको बीजेपी की ओर किया है और वो सब डर के गए हैं। राहुल गांधी यांनी हे जे वक्तव्य केलंय ते सध्या
चर्चेत आहे, कारण राहुल गांधींचा बोलण्याचा हा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न सध्या यावरून निर्माण झालाय. मात्र राहुल गांधी यांनी जे विधान केलंय ते माजी नेते काँग्रेसचे आणि सध्या भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचंच हे नाव असलं अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण राहुल गांधी यांनी जे विधान केलंय, काँग्रेसचा एक वरिष्ठ चेहरा काही दिवसांपूर्वीचा, त्यावरून असा अंदाज बांधला जातोय की राहुल गांधी यांचा हा टोला अशोक चव्हाण यांनाच होता. इतकंच नाही तर ठाकरे गटाचे नेते असतील आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या वक्तव्यामधला तो नेता म्हणजे अशोक चव्हाणच आहे असंही अंबादास दानवे यांनी सांगितलंय. त्यामुळे ते सध्या अशोक चव्हाण यांच्या त्या किस्साची सध्या चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक केवळ मास्क आहेत, मोदी म्हणजे एक केवळ मुखवटा आहे. जसं बॉलिवूडचे अभिनेते यांना रोल दिला जातो तसंच आज असं बोलायचं उद्या तसं बोलायचं, तशाच प्रकारचा एक मुखवटा म्हणजे नरेंद्र मोदी आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच यावेळी राहुल गांधी असंही म्हणाले की लोक आम्हाला विचारतात की आम्ही सर्व देशातले जे विरोधक आहोत, इंडिया आघाडी असेल, या सर्व विरोधकांचा एका राजकीय पक्षाला विरोध आहे किंवा आम्ही सर्व एका राजकीय पक्षाशी लढत आहोत. मात्र असं नाहीये, हे खरं नाहीये. तर देशातल्या तरुणांना हे समजून घेण्याची गरज आहे, कारण आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही आहोत, आम्ही एका ठराविक पक्षाच्या विरोधात लढत नाही आहोत, तर एका शक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. कोणीतरी इथं म्हटलं की राजाचा जीव हा ईव्हीएम मशीन मध्ये आहे. हे खरं आहे. राजाचा आत्मा हा ईव्हीएम मशीन मध्ये आहे, देशातल्या प्रत्येक संस्थेत आहे. मग ते ईडी असेल, सीबीआय असेल किंवा यासारख्या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत, याच्यात या राजाचा आत्मा आहे अशी टीका सुद्धा यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे.